निसर्ग, अध्यात्म आणि नादहीन शांततेची पावन नगरी. नाशिकच्या 155व्या वर्धापन दिनानिमित्त एक आध्यात्मिक अभिवंदन. काही ठिकाणं वाढतात आणि शहरं बनतात, पण काही ठिकाणं जन्मतःच तीर्थ बनून उतरतात. जिथं देवतेंच्या पावलांचे ठसे असतात, जिथं नद्या केवळ वाहत नाहीत तर पावन करतात आणि जिथं मौनात परमेश्वर भेटतो. नाशिक हे असंच एक अनन्य तीर्थक्षेत्र आहे. नाशिकच्या 155व्या वाढदिवशी आपण फक्त एका शहराला नव्हे तर एका दैवी चेतनेला वंदन करतो आहोत. पंचवटी ते त्र्यंबकेश्वर जिथे देव चालले, नाशिकमधील पंचवटी जिथे भगवान श्रीराम वनवासात असताना राहिले, आजही काळाराम मंदिरात त्यांच्या अस्तित्वाचं जिवंत प्रतिबिंब जाणवतं. तेथून काही अंतरावर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, शिवाचे एक अत्यंत पवित्र रूप, आणि इथूनच जन्म घेते गोदावरी नदी. नुसती नदी नव्हे तर दक्षिण गंगेचा आशीर्वाद. अगदी याच मार्गावर आहे अंजनेरी, बजरंगबली हनुमानाचं जन्मस्थान. राम, शिव आणि हनुमान ही त्रिमूर्ती नाशिकच्या मातीला पुन्हा पुन्हा पवित्र करते. कुंभ, अमृतधारा आणि पुण्यप्राप्ती. कुंभमेळा 12 वर्षांनी नाशिकमध्ये भरतो. 4 प्रमुख कुंभक्षेत्रांपैकी एक. अमृताचा थेंब इथे पडल्यामुळे गोदावरी स्नान केवळ शुद्धता नव्हे तर मुक्तीचा मार्ग ठरतो. आजही त्या पर्वाच्या नंतरही इथं तीच पवित्रता, तीच ऊर्जा, तीच आत्मिक स्पंदनं जणू हवेत दरवळत राहतात. निसर्गमय आश्रम पण शहराचं स्वरूप बदलतंय. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं नाशिक हे निसर्गाशी संवाद साधणारं शहर आहे. धबधबे, डोंगर, ओढे, जंगल ही दृश्य अंतःकरणात शांती रुजवतात. परंतु गेल्या काही महिन्यांपासून माझ्या अंतरात्म्यात एक बेचैनी जाणू लागली होती. नाशिक शहर झपाट्याने पुणे मुंबईसारखं होत चाललं होतं. वाहतूक कोंडी, ध्वनी प्रदूषण, शहरी धावपळ हे सारं माझ्या साधनेत अडथळा ठरत होतं आणि म्हणून मी शहराच्या गर्दीतून मागे सरकले. पण नाशिक सोडलं नाही, नाशिकचं ग्रामीण रूप स्वीकारलं. आज मी निसर्गाच्या कुशीत, धबधब्यांच्या आवाजात, ताज्या वाऱ्यांच्या लहरीत, पवित्रतेच्या सुगंधात जगते आहे, जिथं वास्तविक नाशिक आहे. आधुनिकतेच्या मधोमध अध्यात्माची साक्ष. होय, आज नाशिक वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणूनही ओळखलं जातंय. शहर बदलतंय, वाढतंय. शिक्षण, उद्योग, इन्फ्रास्ट्रक्चर यामध्ये प्रगती होत आहे. पण हे सगळं केवळ शारीरिक, मानसिक, प्राणिक आणि बौद्धिक पातळ्यांवरच आहे. याला खरी दिशा देतो आध्यात्मिक स्तर. भगवद्गीतेचा आत्म्याचा श्लोक नाशिकचं खरे महत्त्व सांगतो. भगवद्गीता अध्याय 3 श्लोक 42 मध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, इंद्रियाणी पराण्या पुरी इंद्रियेभ्यो परमनः मनस्तस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेहा परस्तस्तु सहा. थोडक्यात, इंद्रियांच्या वर मन, मनाच्या वर बुद्धी आणि बुद्धीच्या पलीकडे आत्मा श्रेष्ठ आहे. आणि हेच आत्ममहत्त्व नाशिक आपल्याला समजावतं. जिथं नुसता विकास नसतो तर आत्मविकास होतो. नाशिकच्या 155व्या वर्धापन दिनी एक अंतःकरणातून आलेली प्रार्थना. या दैवी नगरीमध्ये सदैव साधकांचा जन्म होत राहो. नद्यांनी स्नान घडवावं, पर्वतांनी ध्यान घडवावं आणि हवेतून मंत्रांचे नाद ऐकू यावेत. हे नाशिक हे शहर नाही, हे एक तीर्थ आहे, जिथं आत्मा शांततेत जागा होतो. शब्ददान. एक साधिका, नाशिकच्या मातीची ऋणी. मंजुश्री राठी. निवेदन सुनीता साकळीकर.